सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण वपू काळे लिखित माझं माझ्यापाशी या पुस्तकातील सपकाळांची सून सिंधू या व्यक्तिरेखेबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्याला हे सर्व विचार आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग पाहूया सपकाळांची सून सिंधू. जाडं भरडं लुगडं, डोक्यावर पदर, कपाळाला कुंकू आणि रंग गावरान, पण बोलण्यामध्ये कधी गावरान तर कधी शुद्ध शब्द अशी सिंधुताई. वपू काळे आणि त्यांची भेट झाली आणि मग तिथून मुलाखत घ्यायला लागली. वपू काळेंनी त्यांना म्हणलं की तुम्ही तुमचं आयुष्य लहानपणापासून सांगा. आणि मग सिंधुताईंनी सुरुवात केली. मी वर्धा जिल्ह्यातली, माझं माहेर आणि सासर दोन्ही वर्धा जिल्ह्यातलंच. लग्न झालं आणि मी सासरी आले. सासरी जे काम करायचे सर्व नवरा आजूबाजूचे सगळे ते फॉरेस्ट जंगलामध्ये काम करायचे. जंगलात काय काम तर घरी प्रचंड गायी त्या जंगलात चारायच्या आणि बायकोनं त्याच्या माग त्या सगळ्या जनावरांचं शेण गोळा करायचं. विचार करायचे. सिंधुताई म्हणाली मी विचार करायची दोनच जाती, श्रीमंत आणि गरीब. श्रीमंत वरचे वर्ग श्रीमंतच होते आणि गरीब जिथे तिथंच. म्हणजे तिथं सिंधुताईनं दिवसभर 160 जनावरांचं शेण गोळा करायचं. नाही गोळा केलं तर मार, नवऱ्याचा मार. रडलं की परत मार. म्हणून डोळे पुसायचे आणि कामाला लागायचं. त्या काळी तिथे एक म्हण होती, बैल हाणावा ताशी आणि बायको हाणावी तिसऱ्या दिवशी. म्हणजे इतकी वाईट म्हण. असंच काम करायचं पण थोडस कळायचं. चौथी शिकलेली, बापानं रडणं कधी शिकवलंच नव्हतं. बापाला रडणं माहीतच नव्हतं. अभिमान साठे हे माझ्या बापाचं नाव. मायबाप दोघेही अडाणी, पण बापानं मला काही गोष्टी लढायच्या शिकवलेल्या होत्या. मग तिथं वाचा फोडली, अन्यायाला वाचा फोडली, कलेक्टरला गाठलं. म्हणजे आम्ही सगळं काम करायचं, शेणखत गोळा करायचं, लिलाव करायचा, तेव्हा जमीनदारानं वापरायचा, त्याच्या शेतात घालायचा, त्याला वरचीवर श्रीमंत व्हायचं आणि आम्ही गरीबच राहायचं. कलेक्टरकडे गेले, न्याय मिळवला. सगळ्या गरीब बाया बापड्यांना रोजगार मिळाला, पैसा मिळायला लागलं, शेणखत विकायला लागलं. पण त्या जमीनदारानं मी मशाल पेटवली, विचारांची मशाल पेटवली, पण त्या जमीनदारानं माझंच घर पेटवून दिलं. नवऱ्याच्या मनात विष घालून दिलं. तुझी बायको गरोदर आहे, तिच्या पोटातलं वाढणारं लेकरू हे माझं आहे असं त्यानं आग लावून दिली. संध्याकाळी घरी येत होते, डोक्यावर पाण्याचे हांडे होते. नवरा समोरून आला, आग्या येताळाचं रूप. त्यानं पोटात लाथ मारली, दोन्ही हांडे पोटावर पडले, तिथंच कोसळली, पडली. शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर बघितलं तर मी गोठ्यात, आजूबाजूला गायी, अंधार झालेला. मला काहीच भान नव्हतं. थोड्या वेळानं कळालं, भानावर आले. अरे देवा, माझं पोट तर भरलेलं होतं, आता रिकामं. रक्ताच्या थारोळ्यात पातळ भिजलेलं, रक्तानं भिजलेलं. आजूबाजूला पाहिलं, पोरगी कड्या कपारीत, दगडाच्या कपारीत निश्चित पडून होती. उठले, पाहिलं, पोरगी रडलीच नाही. साहेब, पोरगी रडलीच नाही. पण हे तर सगळं धुवायला पाहिजे, धुवायला हवं. मी पोरीला तिथंच बाजूला कलंटी केली. नाक तोडायला पाहिजे, नर्स नाही, डॉक्टर नाही. दगड घेतला आणि दगडानं ठेचून नाळ तोडली, तरी पोरगी रडली नाही. पातळ धुली, सगळं धुलं आणि विचार केला की आता काहीतरी खायला पाहिजे. बाळंतणीला भूक लागते, पण काहीच खायला दिलं नाही. दिवस गेला, 10 दिवस असेच. 10 दिवस उपाशी राहिली. मग म्हणलं, नवरा त्याला, त्याच्या गोठ्यातल्या गायी त्याच्या होत्या, पण ही बायको मी काही त्याचे नव्हते. शेवटी एवढ्यानंही त्याचं पोट भरलं नाही तर कुठली भिकारी कुठून आली, गोठ्यात बाळंतीण झाली असं सांगून एका ट्रकवाल्या ड्रायव्हर ट्रक सोबत
बसवलं ट्रकमध्ये आणि पाठवून दिलं. वाटत उतरले. उतरल्यानंतर 10 दिवस उपाशी. विचार केला आपली व्यथा कुणाला कळणार नाही. एखादी म्हातारी मुरब्बी माणसाला भेटायला पाहिजे, त्यालाच आपली व्यथा कळल, म्हणून वाट बघत बसले. एक म्हातारी कचरा टाकायला बाहेर आलेली होती. तिचे पाय धरले. तिला म्हणलं, बाई 10 दिवसाची उपाशी आहे, बाळंतीण आहे, लेकरू आहे, काहीतरी खायला दे. पण ती उडीच मारली. ती म्हणली, ती इटाळली ना माझ्या स्पर्शानं, ती इटाळली आणि तिनं खायला तर काही दिलं नाही, पण तिनं मरत का नाही असं म्हणून सांगितलं आणि मरायची आठवण काढून दिली. मी मरण तर विसरलेच होते. मरायचं ठरलं, पक्क झालं आणि मग पण माया लय वाईट साहेब. शेवटचं एकदाच पोरीचं चुंबन घ्यावं असं वाटलं, म्हणून पोरीला जवळ घेतले, मऊ मऊ गालावर वट टेकले आणि पोरगी रडली. पोरगी रडली. मला असं वाटलं माझी पोरगी न्याय मागते, पोरगी न्याय मागते असं वाटलं आणि मरण कॅन्सल केलं. मग शेवटी असं वाटलं की आता बाकी कोणी नाही तर नाही, आई, जन्मदाती आई आपल्याला सांभाळेल, ती तरी आपल्या व्यथा जाणून घेईल. नाते कितीतरी नाते असतात, पण त्या नात्यामध्ये ए ग्रेडची माणसं, बाप, माय, बहीण, भाऊ, नवरा, बायको, हे ए ग्रेडची माणसं. बाकी बी ग्रेड, सी ग्रेडची माणसं असतातच. माईकडे जायचं ठरलं. गोपिका कितीतरी, राधिका एकच, अवतार कितीतरी, पण कृष्णाचा अवतार एकच. गाई भरपूर, पण त्यात कामधेनू एकच. मंत्र भरपूर, पण त्यात संजीवनी मंत्र एकच. आणि ह्या सगळ्याच एकच सार, ती म्हणजे आई. म्हणून आईला भेटायचं ठरवलं. आईला भेटले तर आई ओळख दाखवल्यासारखीच झाली नाही. आई म्हणाली, इथं कशाला आली? आणि तिनं खायला दिलं नाचलेलं, कुजलेलं शिळ अन्न, ज्याला तार आली होती ते खायला दिलं. ते परसाकडच्या दुपट्यात गुंडाळलं. ते घेतलं आणि निघून आले. जबर ठोकर बसली. आतल्या वात्सल्य, प्रेम, ममता, माया, हे जे आईला दिलेले सर्व रूपक होते, हे सगळे विरघळून गेले, नाहीसे झाले. ठोकर बसली आणि तिथून निघाले. पण पोरीसाठी जगायचं ठरवलं. घेतलं पोरीला आणि भटकत राहिले. भटकत. मग करायचं काय? तर देवळात बसायचं. तिथं लहानपणी बाबांनी शिकवलेले अभंग म्हणायचे. असंच एकदा अभंग म्हणत बसले होते आणि अभंग म्हणत बसले, पोरगी बाजूला टाकलेली आणि 3.5 डोळे उघडून बघितलं तर 3.5 रुपयाचा खुर्दा. 3.5 हाताचं शरीर भागवण्यासाठी 3.5 रुपये मला पुरेसे झाले. आणि तिथून मला कळायला लागलं, देव गाभाऱ्यात कधी भेटलाच नाही हो, देव माणसात भेटला. संत एकनाथ हे माझे आदर्श, सिंधुताईचे आदर्श संत एकनाथ. कुत्र्याच्या पाठी कुत्र्यानं पोळी उचलून घेऊन पळाल्यानंतर त्याला तुपाची वाटी घेऊन जाण्यासाठी मग सिंधुताईने ठरवलं की उपाशी पोटी जे गरीब जनता आहे खंगलेली, आपण त्यांच्याजवळ जायचं. मग ती भटकत राहिली. भटकत चिखलदऱ्याला आली. चिखलदऱ्याला आल्यानंतर तिथं आदिवासी समाजाचं जे जंगल होतं, त्या जंगलाला सरकारनं अभयारण्य घोषित केलेलं होतं. 84 गावं आणि 4 ते 5 हजार गायी अन्न करून मरत होत्या. तिथल्या फॉरेस्ट मधल्या अधिकाऱ्यांनी गायी नेऊन बांधल्या होत्या, एका ठिकाणी कोंडल्या होत्या. आणि त्याच गायीसारखी गर या आदिवासींची. समज स्वतःचा विचार अल्पमतीप्रमाणे ठरवलं सचिवालय गाठायचं आणि सचिवालय गाठलं. सोबत 2 आदिवासी आणि 1 शिकलेले, थोडेसे जिते जाणते असं शिकलेले वकील घेतले. म्हणलं उपयोग होईल. मुंबईला आले. तिथली गर्दी, तिथली वाहनांची गर्दी, माणसांची गर्दी, ट्रॅफिक, हे सगळं बघितलं आणि आमचे 2 आदिवासी हापकून गेले, घाबरून गेले. त्यांना काहीच कळलं. सचिवालयात आले.
सचिवालयाची लिफ्ट चढताना वर आले तर आता काय सदैव वैकुंठाला जातो की काय म्हणून सोबतचे 2 आदिवासी घाबरून गेले. सचिवालयात पाऊल ठेवलं. त्यातला एक म्हणाला, मला पेशाब आली काय नाही. लगेच दुसऱ्याला, मला टट्टी आली काय नाही. म्हणजे एकाला लघवी आली आणि दुसऱ्याला संडास आली. त्यांना पाठवलं, पण जे गेले ते तसेच परत आले आणि म्हणायला लागले, भगवान की पादुका छेनी, राम की पादुका छेनी, दर्शन केलं ना आलं. मग कपाळाला हात हाणला. वकील होत, वकिलाला म्हणलं यांना न्या आणि हागवून मुतून आणा. वकिलाला राग आला. वकील म्हणायला लागलं, मला काय याच्यासाठी आणलं का काय. पण शेवटी वकिलाला सोबत त्यांची रवानगी केली. मला तर काही समजत नव्हतं, मला तर काही कळत नव्हतं. पण मंत्री साहेबाची तर काही अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती. तडक आतमध्ये गेले. डोळ्यात हंबरणाऱ्या गायी 4,000 ते 5,000 गायी दिसत होत्या आणि आदिवासी दिसत होते. विचारच केला नाही. डोक्यामध्ये एक शेर. सिंधुताईच्या तोंडामध्ये शेरो शायरी कविता इतकं ओघवत्या स्वरूपात यायचं आणि डोक्यामध्ये एक शेर आठवला. तो शेर मी आपल्या सर्वांसमोर एकदा सादर करतो. दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं। लकीर की फकीर हूं मैं, लकीर की फकीर हूं मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं, नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं, ये दिल भी मेरा समिंदर था, ये दिल भी मेरा समिंदर था, कभी था सिर्फ प्यार का पानी था उसमें, सिर्फ प्यार का पानी था उसमें, मगर आज वो तूफान उठ आया है, मगर आज वो तूफान उठ आया है, सागर को पता नहीं किनारा किधर है, सागर को पता नहीं किनारा किधर है। हे ऐकवलं, डोक्यामध्ये बाकी कशाचाच विचार केला नाही, सरळ एकदम ताडकन केबिन मध्ये घुसले। आजूबाजूला मंडळी होती पण काहीच विचार केला नाही, अर्ज घेतला आणि टेबलावर ठेवला। मंत्र्यांना तर बघितलंही नाही। मीच म्हणले हे अर्ज बघा। मंत्री म्हणाले काय आहे? मग मी ताडकन म्हणाले तुम्ही मंत्री ना, अर्ज बिर्ज कळत नाही का, एकदा बघा वाचून। मंत्र्याला आणखीनच राग आला। आजूबाजूची मंडळी हसायला लागली। मंत्र्याचा अपमान झाला। मंत्र्याला असं वाटलं अपमान झाला माझा। लगेच मंत्री पोलिसाकडे हात दाखवून म्हणाले ते बघितलं का काय आहे ते? मग मी म्हणलं पोलीस आहे। त्याच्या हातात काय आहे ते ओळखलं का? मी म्हणले साहेब तुम्ही काय म्हणता ते माहित नाही, पण आमच्याकडं आम्ही त्याला स्वयंपाक करतानाची फुकणी म्हणतो, त्याच्यात गोळ्या बी नसतील आणि असल्याच तरी मारायची हिंमत तुम्हाला नाही, कारण की उद्या जर तुम्ही मला मारलं, मला नाव नाही, मला गाव नाही, मला माहित नाही काय आहे ते, पण उद्याच्या पेपर मध्ये बातमी येईन मंत्र्यांच्या केबिन मध्ये बाईचा खून। माझं जाऊ द्या साहेब, तुमचं मंत्रीपदच राहतं का नाही बघा, तुम्ही तुमची खुर्ची सांभाळा। मंत्र्याला घाम फुटला। मंत्र्यांनी पाणी पिलं आणि मंत्री म्हणले काय पाहिजे? तुमचं सगळं बरोबर आहे। मग मी सांगितलं चिखलदऱ्याला तुम्ही अभयारण्य घोषित केलं आणि आमचे सगळे आदिवासीच्या जे जनावर आहे ते सगळे चारा पाण्याविना तडफड मरून राहिले। मंत्र्यांनी म्हणलं माझे वाघ आहे तिथं 84 वाघ आहे। मी म्हणले तुमचे 84 वाघ आहे, माझ्या 5,000 गायी आहे आणि तेवढेच त्यांच्यावर जगणारे आदिवासी। माझं काहीच मागणं नाही, माझं फक्त एवढंच मागणं आहे, माझं जे पाहिजे ते मला द्या, चारा पाण्याची सोय करा, जनावरांच्या चारा पाण्याची सोय करा, असं सांगितले। न्याय झाला। मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि ते काम झालं। ही सिंधुताई आदिवासी विंध्य सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये असलेल्या चिखलदरा या ठिकाणच्या आदिवासींसाठी सिंधुताई देवी झाली। वपूंनी सिंधुताईला विचारलं हे सगळं खरं आहे का? मी हे सगळं छापणार आहे, यात जर काही परिस्थिती आणि जाणीव यात जर काही खोटं आढळलं तर? सिंधुताई तितक्याच आवाजात म्हणाली साहेब मला नाव नाही, तुम्हाला नाव आहे, तुम्हाला जे खोटं वाटतंय ते छापू नका, ते मी लिहीन। अशी ही माय, अनाथांची माय सिंधुताई।
त्याच खणखणीत आवाजात आणि यांना भेटायचं निमंत्रण दिलं, या कधी बघा भेटा चिखलदऱ्याला, माझी आदिवासी लोक जनता बघा आणि तुम्ही छापा. अशी ही सिंधुताई सपकाळ. या सिंधुताईचं काम इथंच थांबलं नाही. सिंधुताईचं काम आपल्या सगळ्यांना माहितच आहे. जी अनाथांची माय झाली सिंधुताई सपकाळ. आपल्या सर्वांना जर ही कथा आवडली, हे व्यक्तिरेखन आवडलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आज इथंच थांबू. उद्या नवीन विचारांना भेटू. जय हिंद.